स्टार्ट ऑफ विद द चैप्टर। ठीक है, अपने सब्जेक्ट का नाम है, जो लोग बैंकिंग वाले हैं, बैंकिंग वालों के लिए वी आर कॉलिंग दिस सब्जेक्ट एज FRA, फाइनेंशियल रिपोर्ट एनालिसिस। ठीक है, जो बैंकिंग वाले हैं उनके लिए इस सब्जेक्ट का नाम है FRA, फाइनेंशियल रिपोर्टिंग एनालिसिस। ये आपका सबसे इम्पॉर्टंट अकाउंटिंग टॉपिक है. पूर्ण प्रॅक्टिकल असणार आहे, 45 मार्क्स आणि 15 मार्क्स ऑब्जेक्टिव्ह, 15 मार्क्स आपका थियरी. ठीक है. फॉर BAF इट विल बी कॉल्ड एज FS6. BAF के लिए ये सब्जेक्ट FS6 है. ठीक है. आता what we'll be covering up in this session, basically concept. लाउड नॉइज वाला कौन है? माइक म्यूट करना. अंड्याचं एक पण खाल्लेलं वाटतं. अंड्याची भाजी केलीच वाटतं. पाच, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 22. दोन खाल्ले. चलो, आय एम म्युटेड ऑल. आन्सर देताना माइक ऑफ करून तुम्ही आन्सर देऊ शकतात. ठीक है. चैप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बँकिंग फाइनल अकाउंट. ठीक है. सबसे पहले विल लर्न समथिंग अबाउट बँकिंग आणि पूर्ण हे संपेपर्यंत आपण एक फॉर्मॅट सीखना जिसके ऊपर अपने को सम सॉल्व करने का है. सबसे पहले फॉर हाउ मेनी मार्क्स विल बी गेटिंग दिस चैप्टर? दिस मार्क चैप्टर विल बी फॉर 15 मार्क्स. ठीक है. दूसरी बात, इट इज अ कंपल्सरी चैप्टर फॉर यू. कंपल्सरी, याला तुम्ही ऑप्शनला सोडू शकत नाही फॉर योर बोर्ड एग्जाम. ठीक है. तो वो आपके लिए कंपल्सरी बनेगा. 15 मार्क्स का कंसेप्ट है. 7-8 मार्काचे छोटे सम्स पण येतील, इंटरनलला पण याचे छोटे सम्स येतील. ठीक है. सबसे पहले व्हाट डू यू नो बाय बैंकिंग? ठीक है. बैंकिंग का बेसिक डेफिनेशन है, बैंकिंग इंश्योरेंस वाले बंदे हैं हमारे पास. बैंकिंग का बेसिक डेफिनेशन क्या है? बैंकिंग मीन्स एनी इंस्टीट्यूशन एक्सेप्टिंग डिपॉजिट्स एंड लेंडिंग मनी. ये दो ही काम है बैंकिंग इंडस्ट्री के. इसके अलावा बैंक्स का और कोई भी अलग रोल नहीं होता. ये दो ही काम है बैंकिंग इंडस्ट्री के, एक्सेप्टिंग डिपॉजिट्स एंड लेंडिंग मनी. या दोन गोष्टीच्या व्यतिरिक्त बँकेचं काम काहीच नसतं. ये सब हम पहले सीख चुके हैं, प्राइमरी फंक्शन, सेकेंडरी फंक्शन. ठीक है. दिस ऑल आर थिंग्स रिलेटेड टू योर बैंक्स. ठीक है. लेट अस चेक योर नॉलेज. चलो, मेरे को बताओ कि बैंक के बारे में क्या मालूम है? व्हाट डू यू नो अबाउट बैंक? बँकिंग बद्दल सांगा, तुम्हाला काय माहिती आहे? विल नोट इट डाउन, म्हणजे आपल्याला थोडं ते वाचायचं टेंशन नाही राहणार. चलो, बैंक्स के बारे में बताओ. बैंक के फंक्शंस, कुछ भी बोल सकते हो बैंक के बारे में. हॅलो, जिवंत आहे का सगळे? हो. हाँ, मग सांगा ना. 3 साल तो बैंकिंग सीख रहे, तो बताओ बैंक के बारे में कुछ. तो फंक्शंस ऑफ बैंकिंग, बोला. फंक्शंस ऑफ बैंकिंग काय है? व्हाट आर द फंक्शंस ऑफ बैंकिंग? क्या होते हैं फंक्शंस ऑफ बैंकिंग? आठवतं की नाही काय? हे असेच पोचला, 4थ्या सेमिस्टरला ढकललं तुम्हाला, बाकीचे सेम काय केलं? चलो, बैंकिंग मध्ये बेसिक दोनच असतात, एक्सेप्टिंग डिपॉजिट, लेंडिंग मनी. दिस इज योर प्राइमरी फंक्शन. उसके अलावा अगर आपको याद होगा तो आपने कुछ सीखा था, सेकेंडरी फंक्शन नाम से कुछ तो आपने सीखा था. नाउ व्हाट इज सेकेंडरी फंक्शन? जहाँ पे आपको बैंक थर्ड पार्टी काम करने लगाते हैं. तो वी आर टॉकिंग अबाउट 2 फंक्शंस ऑफ बैंकिंग, दैट इज प्राइमरी फंक्शन एंड सेकेंडरी फंक्शन. सेकंडरी. ठीक है. इसमें बेसिक चीजें हैं. अब मैं आपको प्राइमरी फंक्शन, सेकेंडरी फंक्शन मैंने क्यों पूछा? आप बोलोगे सर आपल्याला अकाउंट मध्ये हे लागणार आहे का? येस, विल बी लर्निंग दिस. आणि आपल्याला लागणार है क्योंकि लास्ट ईयर तक आपने जो सीखा वो बैंकिंग का थियोरी था. दिस ईयर यू विल बी सॉल्विंग अ फाइनल अकाउंट का सम ऑफ बैंकिंग. तो सीधी बात है, जर मला एक बैंकिंग फाइनल अकाउंट का सम सोडवायचा असेल, मेरे को अगर एक बैंकिंग फाइनल अकाउंट का सम को सॉल्व करना है, तर मला काय आलं पाहिजे? तर मला त्यात
पूर्ण कन्सेप्टचं नॉलेज पाहिजे. ठीक आहे, तो ओव्हरऑल डिस्कशन करते, फिर अपना जो सम है उसके ऊपर जाते हैं. ठीक है, मी काही वर्ड्स इथे लिहितो बैंक्स बद्दल और देखते हैं कि अपने को उसके बारे में क्या पता है. ठीक है, बैंक्स के बारे में हमने सबसे पहला वर्ड पढ़ा एक्सेप्टिंग डिपॉझिट. बरोबर, याच्याबद्दल माहिती आहे तुम्हाला? डिपॉझिट्स कौन से होते हैं बैंक में बेटा? फिक्स डिपॉझिट. ओके, विल राइट इट डाउन. फिक्स डिपॉझिट और अजून कुठे रिकरिंग डिपॉझिट? डिपॉझिट. व्हेरी गुड. आरडी. अजून काय असतं? और कुछ? फिक्स डिपॉझिट्स, रिकरिंग डिपॉझिट दोन्ही आन्सर राईट आहे. अजून काय असतं बँकेत? और कोई डिपॉझिट होत आहे? होत आहे, पण त्याला आपण डिपॉझिट बोलत नाही, आपण असं काहीतरी बोलतो जे तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. सेविंग अकाउंट. हाँ, सेविंग अकाउंट, करंट अकाउंट. तो अभी से कैसे मालूम है तुम लोग ने अभी तक एसवाय में कैसे सीखा है पता नहीं, पण मैक्सिमम लेक्चर्स में हम लोग ट्राई करेंगे तुम्हाला बैंकिंग परफेक्ट शिकवायला मी प्रयत्न करें, क्योंकि जैसे ही तुम लोग का अभी एग्जाम हो जाएगा, अभी नहीं मतलब 1 ईयर आफ्टर आपको इंटरव्यूज अपियर करने, तर तुम्हाला बेसिकली कन्सेप्ट माहिती पाहिजे. तुम्ही किती स्कोर केला, काय हे केलं माहिती नहीं, तुम लोग को सॉल्व करने को कुछ नहीं बोलेंगे एग्जाम में, तुमको कंसेप्ट मालूम चाहिए. तो अगर आपको इसके आगे कोई भी बोले बाबा क्या अलग अलग डिपॉझिट होते हैं, तर लक्षात ठेवा 4च प्रकारचे डिपॉझिट असतात, एफडी, आरडी, सेव्हिंग, करंट. ठीक आहे, डिपॉझिट का कन्सेप्ट क्लिअर? हा, त्याच्यातलं एफडी आरडी दिसतं, एफडी आणि आरडी, दॅट इज टाइम डिपॉझिट. वेळ संपली डिपॉझिट संपतं, वेळ संपली की डिपॉझिट संपतं, टाइम डिपॉझिट बोलते इसको हम लोग. बराबर, टाइम पे जो बेस्ड होता है उसको क्या बोलते हैं बेटा? टाइम डिपॉझिट्स बोलते हैं. तो ये होता है टाइम डिपॉझिट. और नीचे दिख रहा है सेव्हिंग अँड करंट, याला आपण डिमांड डिपॉझिट्स बोलतो. डिमांड म्हणजे काय? सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्ही गेलात आणि बँक अशी बोलते का आज नको ये उद्या ये, आपको पैसे देना ही पड़ता है ना बैंक को, तो बैंक आपको पेमेंट कर देती है, बिकॉज सेविंग एंड करंट बोथ ऑफ देम आर डिमांड डिपॉजिट्स. ठीक है, आता दुसरा अपन कन्सेप्ट घेऊया. चलो, ये वर्ड के बारे में किसको मालूम है? कारण की आपल्याला मॅक्झिमम ह्याच्यातच काम करावं लागणार आहे. लोन्स. लोन्स, लेंडिंग मनी, कौन से लोन्स पता है तुम लोग को? होम लोन. ओके, आई विल राइट इट डाउन. होम लोन. व्हाट एल्स? व्हेकल लोन. व्हेकल लोन. अजून? पर्सनल लोन. व्हेरी गुड, पर्सनल लोन. और एज्युकेशन लोन. हो, एज्युकेशन लोन पण येणार, एज्युकेशन लोन. और कुछ? बोलो और कुछ. ठीक आहे, हे ऐकलंय का तुम्ही? बघा, आपण टर्म्स क्लिअर करतोय. हम लोग अभी बेसिकली कसं आहे, ते थिअरी वाचून दाखवण्यापेक्षा बँकिंगचे काही टर्म्स क्लिअर करतोय. ये वर्ड सुना है? मॉर्गेज, मॉर्गेज लोन, ऐकले का? मॉर्गेज का मीनिंग होता है गिरवी रखना. कोई भी चीज को क्या करना बेटा? गिरवी रखना. कुठली वस्तू जर तारण ठेवून तुम्ही कर्ज घेतलं त्याला मॉर्गेज लोन बोलतात. ये भी आपने शायद से सुना होगा, सिक्योर्ड एंड अनसिक्योर्ड लोन. ज्या वस्तू, ज्या लोनला सिक्युरिटी असते कुठल्याही गोष्टीची, ज्या लोनला सिक्युरिटी असते, जिस लोन के लिए आप सामने वाले से एसेट कोलेटरल कराते हो या कुछ बोलते, उसको बोलते हो भाई ये गिरवी रख, तो उसको सिक्योर्ड अनसिक्योर्ड लोन बोलते हैं. ठीक है, अनसिक्योर्ड म्हणजे काहीच नसतं, डिपो उसके लिए काही गिरवी ठेवत नाही अपन, और इसमें सिक्योर्ड लोन, अनसिक्योर्ड लोन है. तो इस आर डिफरेंट टाइप्स. और आज आपके लिए स्पेसिफिकली ये लोन तो तुम्हारे फोन के ऊपर शायद से होगा, कंज्यूमर ड्यूरेबल लोन, फोन, फीस, टीवी, एसी, ये सगळे जे लोन्स आहेत ते चले. ठीक है, आज के डेट में अगर मॉडर्न बैंकिंग देखोगे तो दे आर ऑल्सो गिविंग सम न्यू एंड डिफरेंट लोन, सच एज ट्रैवल लोन. ट्रैवल लोन देतात ते, वेकेशन लोन देतात ते, बहुत सारे अलग अलग लोन्स है. दे ऑल्सो गिव यू मेडिकल लोन्स, दे ऑल्सो गिव यू मेडिकल लोन्स. व्हाट आर मेडिकल लोन्स? आपको अगर मेडिकल इमर्जन्सीज होगी तो उसका लोन. होम रिन्युएशन लोन, होम लोन वेगळं आणि होम रिन्युएशन लोन, हे सगळे नवीन बँकिंग, हे रिटेल प्रोडक्ट्स आहेत. रिटेल प्रोडक्ट्स मतलब क्या? एंड ऑफ द डे आपको यही सेल करना है. कुछ सालों के बाद जब भी आप सेल इंडस्ट्री में आओगे या बैंकिंग इंडस्ट्री में जाओगे तो आपको यही प्रोडक्ट्स को रिटेल कस्टमर को सेल करना होता है. ठीक है, तो दिस आर डिफरेंट टाइप्स ऑफ
लोन. ठीक है, लोन झालं, डिपॉझिट झालं. लेट अस सी, मेरे को बताओ की अगर 12 दिले का, 12वी दिली का सगळ्यांनी? हा. एकच हा आला, बाकी जाली सर्टिफिकेट वाले बाकीची सेटिंग आहे सर. सेटिंग वाले काय? कुठलं ते कॉलेज, कुठलं ते कळमचं? असला त्यांना विचार. अच्छा ठीक है. अदर फंक्शंस, अपन जब 12th होतो हमने कुछ तो पढ़ा था, एजन्सी फंक्शन्स. आता मॉडर्न बँकिंग मध्ये आपल्याकडे जे पण काय, फॉर एक्झाम्पल डेबिट कार्ड देना जरुरी नहीं है. तुम्ही बोलाल सर असं कसं, आजच्या डेटला गरजेचं आहे. लेकिन बँकिंग का डेफिनेशन क्या बोलता है, एक्सेप्टिंग मनी एंड लेंडिंग मनी, हे दोनच फंक्शन आहेत बैंक से जो आपको क्या करेगा, मेन चीज डेव्हलप करनी है. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, हे सगळं जे एक्स्ट्रा तुम्ही देतायत वो सब एड ऑन फंक्शंस है. ठीक है, डीडी वगैरह ये सब चीजें एक्स्ट्रा है. ठीक है, अब मेरे को बताओ और कुछ एजेंसी फंक्शन अजून काय करते बैंक तुमच्यासाठी, जिसके लिए वो आपसे पैसा लेती है. व्हाट डज बैंक डू फॉर यू? थर्ड पार्टी सर्व्हिसेस म्हणून बँक आपल्यासाठी काय करतं? बिल पे. व्हेरी गुड. चला, बँक आपल्या बिहाफवर बिल्स पे करतं. अजून काय करतं थर्ड पार्टी म्हणून बँक आपल्यासाठी? और कुछ करता है बैंक? करता है क्या कुछ बैंक और? बैंक आपल्यासाठी बरेचशा गोष्टी करतं. अभी ये वर्ड तुमने पढ़े की LOC, लेटर ऑफ क्रेडिट देतं, बँक गॅरंटी, तुमच्या बिहाफवर तुमच्या कस्टमरला गॅरंटी देणं, फायनान्शियल सिक्युरिटी देणं, तुम लोग के लिए स्पेसिफिकली लॉकर देणं, हे सगळं मेन फंक्शन्स नाही येतात बँकचे. हे सगळं मेन फंक्शन्स नाहीये, हे सगळे ऍडिशनल फंक्शन्स आहे. हे सगळे फंक्शंस नसले तरी आपण बैंकिंग का डेफिनेशन करू शकतो. ठीक है, तो ये सब हम लोग क्या देख रहे हैं, अदर फंक्शंस के बारे में देख रहे हैं. ठीक है, अब बैंक्स ये अदर फंक्शन में और भी चीजें करती है, जैसे कि आपके लिए म्युच्युअल फंड निकाल के देती है. अगर आप जाओगे, तुम्ही कधी पैसे डिपॉझिट करायला गेलात आणि तुमची प्रायव्हेट बँक असेल, तो वो सामने वाले बैठा हुआ पासबुक वाला भी आपको पूछता है कि तुम्ही कुठे इन्वेस्टमेंट केली आहे का सर, तुम्हाला कुठे इन्वेस्टमेंट लागणार आहे का सर. अभी मेरे को बताओ, पासबुक वाले को क्या जरूरत है पूछने की कि आप इन्वेस्टमेंट, म्हणजे मला इन्वेस्टमेंट करायचंय की नाही करायचंय, करना चाहिए क्या, आपको कुछ इंटरेस्ट आहे, कारण की त्याला क्रॉस सेलिंग असं बोलतात. आजच्या डेटला एक नवीन कन्सेप्ट बँकेत निर्माण झालंय, इसको क्रॉस सेलिंग बोलते हैं. इसके पहले जब आप ट्रेडिशनल बँकिंग में जाते थे, तेव्हा तुम्ही जायचात, पासबुक भरायचात, रिटर्न यायचा. तो पासबुक भरणार आपल्याशी एक शब्द तरी बोलायचा का? नाही बोलायचा. ओके, उसको उससे कुछ काम ही नहीं था. अभी क्या किया है बैंक ने, हर एक चीज को बोला है की बाबा सिर्फ सेल्स वाले काम नहीं करेंगे, सब काम करेंगे. म्हणून त्या लोकांनी एक नवीन टर्म काढली आहे. त्या नवीन टर्मचं नाव आहे क्रॉस सेलिंग. आप मैनेजर हो तो भी आपको प्रोडक्ट बेचना है, आप कैशियर हो तो भी आपको प्रोडक्ट बेचना है. इससे क्या होगा, कंपनी का ज्यादा से ज्यादा फायदा होगा. आता म्युच्युअल फंड काय त्यांचे स्वतःचे नाही आहेत, दुसऱ्या कंपनी से, लेकिन बेचने से उनको क्या मिलेगा, बेचने से उनको कमीशन मिलेगा, बेचने से उनको क्या मिलेगा, कमीशन मिलेगा. इसके लिए क्रॉस सेलिंग हो गया. ठीक है, एनी अदर फंक्शंस ऑफ बैंक जो आपने 2 साल में कभी सीखे देखे, असे कुठले फंक्शन्स बँकचे जे तुम्ही 2 वर्षात बघितले असतील? बोला, काय पण बोला रे. आता क्लास चालू नाही, क्लास असतं तर मार खाल्ला असता. अभी ऑफलाइन है ना, तर स्क्रीन मधनं कसं काय फेकून मारेल? बोलो. बैंक्स के और कुछ फंक्शन या और कुछ वर्ड जो आपने बैंक के बारे में सीखे? चलो तो एकदम बेसिक कंसेप्ट करूया. बैंक्स हो गया, बैंकिंग के बारे में. बैंकिंग ऐसे काय काय तुम्हाला करायचं माहिती, चैप्टर्स अभी पहला हम लोग बैंकिंग फाइनल अकाउंट कर रहे हैं, फिर इंश्योरेंस कंपनी फाइनल अकाउंट करेंगे. दोन्ही पण तुमच्या कन्सेप्ट रिलेटेड आहे, बॅफ वाल्यांना पण तेच आहे. ठीक है, लेट अस डायरेक्टली गो टू योर कंसेप्ट. एक मिनिट, टाइम प्लीज. चलो, हॅव यू हर्ड दिस वर्ड? मी स्क्रीनवर एक वर्ड मार्क केलाय बघा. तो वर्ड तुम्ही पहिले कधी ऐकला आहे का? हॅव यू हर्ड दिस वर्ड बिफोर? एनपीए ऐकले कधी? बँकच्या कुठल्या बँकिंग सब्जेक्ट कुठले कुठले झालेत तुम्हाला? ईएमएफएस, पीबीआय, पीएनबीआय झालंय ना?
एनपीए हा शब्द कधी ऐकलाय का पहिले किंवा वाचलाय पेपरमध्ये? एनपीओ ऐकलेलं हे नाही. एनपीओ दॅट इज नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आता एनपीए काय असतं सांगतो. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग एसेट्स. ठीक है, एनपीए का फुल फॉर्म काय? नॉन परफॉर्मिंग एसेट्स. अभी सबसे पहले तो ये समझ लो, बँकिंग साठी वेगळा कन्सेप्ट असतो. समजा तुम्ही बैंक मध्ये गेला आणि बैंक मध्ये जाऊन एखाद्या प्रकारचं लोन काढून आणलं. तुम लोग बैंक में गए और बैंक में जाके लोन लेके आए, मतलब लोन का फॉर्म लेके आए, तर ते लोन तुमच्यासाठी काय असणार? ऍसेट की लायबिलिटी? लायबिलिटी. लायबिलिटी पक्का. तुम बैंक में गए और बैंक में जाके लोन लेके आए, तर ते तुमच्यासाठी काय असणार? लायबिलिटी असणार. पण तुम्हाला या सम्स मध्ये किंवा या कन्सेप्ट मध्ये कोणाच्या डोक्याने विचार करायचा है? बैंक्सच्या डोक्याने विचार करायचा. तो बैंक के लिए पूरा कंसेप्ट उल्टा होता है. मतलब क्या? लोन बैंक्स के लिए एसेट होता है और डिपॉझिट्स जे तुमच्यासाठी एसेट आहेत ते बैंक साठी काय असतं बेटा? लाइबिलिटी असतात. ठीक है, ये कंसेप्ट तुम लोग को पूरे सम में याद रखना पड़ेगा क्योंकि इसके ऊपर ही सब चलते हैं. ठीक है, अब एसेट की बात कर रहा हूं, मतलब मैं किसकी बात कर रहा हूं? लोन की. आता आपण त्या शब्दालाच फोडूया. पहिला शब्द काय? नॉन. ठीक है, दुसरा शब्द काय? परफॉर्मिंग. परफॉर्मिंग. तीसरा शब्द काय? एसेट. इसका मतलब सीधा कंसेप्ट कि ऐसे एसेट्स जो परफॉर्म नहीं कर रहे, म्हणजे असे लोन्स जे तुम्हाला रिटर्न्स देत नाहीये, असे लोन्स जे तुम्हाला रिटर्न्स देत नाहीये, लोन्स जो आपको रिटर्न्स नहीं दे रहा, लोन्स जो आपको रिटर्न्स नहीं दे रहा, दैट इज कॉल्ड एज नॉन परफॉर्मिंग एसेट्स. मतलब आपण सोप्या भाषेत ज्याला बॅड डेब्ट्स बोलतो त्याला बँक्स काय बोलतात? नॉन परफॉर्मिंग एसेट्स बोलतात. ठीक आहे. अब देखो बॅड डेब्ट्स तो मैं भुला सकता होता. जसं फॉर एक्झाम्पल माझ्या क्लासेसचे आता मागच्या सेमिस्टरचे म्हणजे मागच्या इयरचे अजून 1,85,000 आउटस्टँडिंग फीज आहे लोकांची यायची आहे. काही जण लॉकडाऊनचे कारण देत आहेत, काही जण बोलतायत एक देऊ, उद्या देऊ, परवा देऊ. आता त्यातलं काय होईल? त्या 1,85,000 मधनं 101% आहे नो की काही ना काहीतरी अमाऊंट हे बॅड डेब्ट्स असणार आहे माझ्यासाठी. ठीक है, तो बैड डेब्ट्स तो मैं एज अ क्लास ओनर हूं, मेरे को मालूम है कुछ हद तक मैं ट्राई करूंगा, बाद में छोड़ दूंगा. ठीक है, पण नॉन परफॉर्मिंग एसेट बँक्स लोन सोडून देईल का? विसरून जाईल का तुमचे लोन? जाऊ द्या, भरतच नाही, 5-6 वर्ष झाले, सोडून द्या. क्या करेगी बँक? काय करू शकते बँक? काय करेल? वार्निंग देईल. ठीक है, मतलब आपको लेटर आएगा, आपको वार्निंग आएगा. चलो वार्निंग भी दे दिया, लेटर भी दे दिया, तुम्ही त्याला बोललात मी नाही देत जा, मग काय करेल बँक? क्या कर सकती है? वसुली. वसूली. हाँ, वसूली कशी करेल? ठीक है, अभी एक्चुअली क्या है, बैंक्स वसूली करने के लिए पहले क्या करती थी? वसुली भाईला पाठवायचे, म्हणजे मुन्ना भाई, रघु भाई, अशा सगळ्या भाई लोकांना पाठवायचे. तो क्या हुआ कि एक ऐसी केस हुई जे अशा भाई लोकांनी एकाला मारला. म्हणजे आयसीआयसीआय बँक काय करायची? पहिले तर कर्ज द्यायची अशा लोकांना ज्याची कर्ज फेडायची ऐपत पण नाही, आणि दिल्यानंतर वसूल करायला काय करायची? रिकव्हरी एजन्सीज ठेवायची, म्हणजे भाई लोकांची एजन्सी. तो उसमें क्या हुआ कि जो कस्टमर्स थे, कस्टमर ने कंप्लेंट किया, क्योंकि ये भाई लोग क्या करते थे? प्रेमाने नाही समजवायचे, ते त्यांच्या भाषेत समजवायचे. तो कस्टमर ने कंप्लेंट किया और उसके बाद से रिकवरी का प्रोसेस बंद हो गया. मतलब क्या है? ज्यादा से ज्यादा रिकवरी वाला आपके घर पे आएगा, आपको धमकाएगा. धमकाएगा मतलब प्रेमात बोलू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जर ते काय उलट पालट जर तुम्हाला तो बोलला तर तुम्ही त्याच्यावरती पोलीस केस करू शकतात. ठीक आहे, आता विजय माल्या झाले, एवढे मोठे मोठे लोक झाले, एवढे झोल करून का बसले? कारण की तुम्हाला माहिती असेल की नसेल माहिती नाही, पण इंडियातली लोन न फेडल्याची सगळ्यात शेवटची शिक्षा कोर्टात नेतात. कोर्टात नेऊन तुम्हाला सांगतात की दर महिना 2,000 रुपये भरा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही किती पण मोठं लोन घेतलं असेल तरी तुम्हाला बोलतात, तुम्ही जर बोललात की मी इनसॉल्वेंट झालो, आय एम इनसॉल्वेंट, कर्जबाजारी, तो आपको 2,000 मिनिमम पर मंथ दो, ऐसा कोर्ट बोलता है. आप उनको बोलोगे मेरे पास कुछ भी नहीं है, मेरा घर नहीं है, कुछ नहीं. हा, म्हणजे काय? नॉन परफॉर्मिंग एसेट्स आपण लगेच आपल्या अकाउंट मधनं काढू शकत
नहीं, वी कैनॉट टेक दिस नॉन परफॉर्मिंग एसेट्स आउट ऑफ अवर अकाउंट, सो इसके ऊपर काम करना पड़ता है। ठीक है, अभी आज हम लोग जो कंसेप्ट सीखेंगे वो है नॉन परफॉर्मिंग एसेट्स। ठीक आहे, नॉन परफॉर्मिंग ऍसेट्सला आता आपण थिअरिटिकली बघितलं, अब जरासा प्रॅक्टिकली बघ. ठीक आहे, आता प्रॅक्टिकली बघताना मी काहीतरी लिहिलंय बघा इथे, एनपीए प्रोविजंस. एनपीए प्रोविजंस मतलब क्या, बैंक को अपने एनपीएस को हर 3 महीने में शो करना पड़ता है, म्हणजे दर 3 महिन्यांनी त्यांना एक शेड्यूल आरबीआय ला सबमिट करावा लागतो. उस शेड्यूल को एनपीए शेड्यूल बोलते. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट शेड्यूल. आपण याच्यावरती सम करणार आहे. वेगळ्या वेगळ्या टाईपचे ऍसेट्स लिहिलेत मी, बघा जरा. पहिल्या ऍसेटचं नाव काय लिहिलंय? पहिल्या ऍसेटचं नाव काय लिहिलंय? स्टैंडर्ड एसेट्स. देखो अलग अलग एसेट्स है, आई विल नंबर देम सो आपको इजी जाएगा. ठीक है, दिस इज फर्स्ट स्टैंडर्ड एसेट्स, दिस इज सेकंड सबस्टैंडर्ड एसेट्स, दिस इज थर्ड डाउटफुल एसेट्स एंड दिस इज फोर्थ लॉस एसेट्स. ठीक है, आता स्टैंडर्ड एसेट्स म्हणजे काय? स्टैंडर्ड एसेट्स आर दैट एसेट्स में नुकसान होने के चांसेस बहुत कम है, म्हणजे ज्याच्यात नुकसान लगेच होत नाही किंवा आपले पैसे रिकवर होणार याची आपल्याला खात्री असते. ज्याच्यात नुकसान होणार नाही किंवा आपले पैसे रिकवर होणार याची आपल्याला खात्री असते, ऐसे कंसेप्ट को बोलते हैं स्टैंडर्ड एसेट्स. ठीक है, नेक्स्ट वन इज सब स्टैंडर्ड एसेट्स. ठीक है, नेक्स्ट वन इज सब स्टैंडर्ड एसेट्स. ठीक है ना, व्हाट आर सब स्टैंडर्ड एसेट? जिसमें लॉस होने के चांसेस है. सब स्टैंडर्ड एसेट्स आर दैट एसेट्स जिसमें लॉस होने के चांसेस है, लेकिन कितना? थोड़ा बहुत. म्हणून आपण टोटल लोनच्या हे पर्सेंटेज तुम्हाला दिसतंय, सब स्टैंडर्ड एसेट्स हे 1% असतात. किती पर्सेंट असतात? 1% कॅल्क्युलेट करू शकतो आपण. आता सिंपलची गोष्ट आहे, तुम्ही 11वी 12वीला किंवा 13वीला फायनल अकाउंट्स केलं तभी बॅड डेब्स कैसे गिनते थे? कसे शोधायचा बॅड डेब्स तुम्ही? आता जरी एफवाय ला केलं असेल ना फायनल अकाउंट. आता बोला सर काल रात्री काय खाल्लं ते लक्षात नाही, एफवायचं कुठून सांगणार? हॅलो, आहेत का जागे सगळे? बैड डेब्स कैसे शोधायचा? हाउ यू वर कैलकुलेटिंग बैड डेब्स इन 12th स्टैंडर्ड या फिर कभी भी जब भी फाइनल अकाउंट किया? डेटर मधून मायनस करायचं. हा, पण शोधायचं कसं? त्यांनी तुम्हाला पर्सेंटेज दिले होते ना, 2.5%, 5%. हाँ, तो ये जो परसेंटेज होते हैं वो कंपनी डिसाइड करती है. ठीक है, तसंच बँकेचे पर्सेंटेज आपण डिसाइड, म्हणजे त्यांनी दिलेले ते आपल्याला सॉल्व करायचे. अब देखो सब स्टैंडर्ड एसेट्स में 2 एसेट्स लिखे हैं मैंने. कौन से 2 एसेट लिखे? देखो, सिक्योर्ड अनसिक्योर्ड. हाँ, सिक्योर्ड आणि अनसिक्योर्ड. सिक्योर्ड एसेट अगर होगा तो 15%. सिक्योर्ड में गोल्ड लोन वगैरह ऐसा आता है ज्याच्यासाठी आपल्याला तारण भेटलेलं आहे, याला सिक्योर्ड लोन असं बोलतात, किंवा ज्यांनी गॅरंटी दिली है कोणीतरी उसको सिक्योर्ड लोन बोलते हैं. उसके ऊपर कितना परसेंट गिनने वाले हम लोग? 15%. अनसिक्योर्ड पे कितना परसेंट बैड डेब्स लगेगा, मतलब एनपीए लगेगा? 25% एनपीए लगना. ठीक है, नेक्स्ट देखते हैं डाउटफुल एसेट्स, मतलब जिसने ईएमआई कितने साल तक नहीं भरा है देखते हैं. जिसने ईएमआई 1 साल तक नहीं भरा है, जिसने ईएमआई 1 से 3 साल तक नहीं भरा है, जिसने ईएमआई 3 से ज्यादा साल तक नहीं भरा है. हे नाही भरल्याचा डेटा आहे, हे नाही भरल्याचा डेटा आहे की नहीं भरा है इन लोगों ने ईएमआई नहीं भरा है. ठीक है, तर किती पर्सेंट लागतात? एका वर्षापर्यंत ईएमआई भरला नसेल तर 25% एनपीए काढायचं. 1 से 3 साल तक नहीं भरा होगा तो 40% निकलेगा, और अगर 3 साल से ज्यादा होगा तो 100%. आणि लास्ट आयटम म्हणजे इररिकव्हरेबल डेब्ट्स. असा व्यक्ती जो कर्जबाजारी झालाय, ज्याच्याकडनं पैसे वसूल होणार नाही, ह्याला लॉस एसेट्स असं बोलतात. त्याच्यावरती 100% एनपीए करायचं असतं. पर्सेंटेज बघून घ्या, 1%, 15%, 25%, 25%, 40%, 100%, 100%. ठीक आहे, आता या पर्सेंटेजेसला आपल्याला सम मध्ये यूज करायचंय. या पर्सेंटेजेसला आपल्याला काय करायचंय? सम मध्ये युटिलाइज करायचंय. ठीक आहे, आता बघूया कसं युटिलाइज करू शकतो आपण. खालती एक सम लिहिलाय आपण. लेना बैंक आर प्रोवाइडिंग फॉलोइंग इन्फॉर्मेशन, कॅल्क्युलेट एनपीए
फ्रॉम द फॉलोइंग. वेगळ्या वेगळ्या टाईपचे लोन दिलेत बघा त्यांनी. सिक्युअर्ड लोन, स्टँडर्ड लोन, गोल्ड लोन, ओव्हरड्राफ्ट, डाउटफुल लोन्स, ऐसे अलग अलग लोन्स दिए. आता आपल्याला याचं सोल्युशन काढायचं आहे. ठीक आहे, आता याचं सोल्युशन काढूया आपण. मला सांगा काय काय आहे तुमच्याकडे, आपण लिहून घेऊया. पर्टिक्युलर, ठीक है. पर्टिकुलर नंतर अपन इथे लिखूया अमाउंट जो आपको दिया है, उसके बाजू में लिखेंगे हम लोग रेट ऑफ प्रोविजन, उसके बाजू में लिखेंगे हम लोग एनपीए. ठीक आहे, आता मला जरा सांगा काय काय तुमच्याकडे. सगळ्यात पहिले तर स्टँडर्ड लोन आहे. स्टँडर्ड लोन किती आहे? स्टँडर्ड लोन 2 लाख. कॅल्सी येऊन बसा एक जण कोणतरी. ठीक आहे. नेक्स्ट गोल्ड लोन आणि ओव्हरड्राफ्ट हे कसे लोन झाले? सबस्टँडर्ड लोन झाले. कसे झाले? सबस्टँडर्ड. सबस्टँडर्ड में गोल्ड लोन हा सिक्युअर्ड झाला, बरोबर. गोल्ड लोन काय झाला बेटा? सिक्युअर्ड झाला. सिक्युअर्ड. तर गोल्ड लोन त्याचे पर्सेंटेज नंतर बघूया आपण. ठीक आहे. गोल्ड लोन पण किती आहे? 20,000 आहे. ठीक आहे. अजून कुठला लोन आहे? ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट सिक्युअर्ड असतं की अनसिक्युअर्ड असतं? ओव्हरड्राफ्ट सिक्युअर्ड आहे की Unsecured. अनसिक्युअर्ड आहे? ठीक आहे. ओव्हरड्राफ्ट मोस्ट प्रोबेबली तो अनसिक्युअर्ड लोन होता है. ठीक आहे. तर मग अनसिक्युअर्डला रेट, कारण की रेट फरक पडणार. अमाऊंट काय आहे? 50,000. नेक्स्ट डाउटफुल फॉर किती इयर्स आहे? डाउटफुल फॉर 1 year, डाउटफुल फॉर 1 to 3 years, डाउटफुल फॉर 3 and more years. ठीक आहे. जरा अमाऊंट बघून घेऊया. 1 लाख, 2 लाख आणि 50,000. 1 लाख, 2 लाख आणि 50,000. लागेल आपण. हे पहिल्याची अमाऊंट आहे 1 लाख. ठीक आहे. 1 लाख, 2 लाख आणि किती होते? 50,000. ओके, 50,000. आणि लास्ट आपल्याकडे काय दिलंय सम मध्ये बघूया. लास्ट आपल्याकडे सम मध्ये दिलंय इरिकव्हरेबल. इरिकव्हरेबल किती आहे? 2 लाख. इरिकव्हरेबल म्हणजे आपण मगाशी शिकलो तो शब्द लॉस ऍसेट्स. ठीक आहे. 50,000. चला तर याचे मला प्रोव्हिजन सांगा. प्रोव्हिजन्स काय येतील याचे? स्टँडर्ड लोनला किती टक्के सांगितलंय सम मध्ये? किती सांगितलेलं आहे? आता तर शेड्यूल दाखवलं. 1 मिनिट. 25. स्टँडर्ड लोनला फक्त 1% आहे. स्टँडर्ड लोन 1%. सिक्युअर्ड लोन असेल तर 15%. अनसिक्युअर्ड लोन असेल तर 25%. 1 year गेले 25%. 40% फॉर 1 to 3 years. 100% बाकीच्या उरलेल्यानं. म्हणजे याला 1% लागणार. गोल्ड लोन इज सिक्युअर्ड म्हणून 25% लागणार. ओव्हरड्राफ्ट इज अनसिक्युअर्ड म्हणून 40% लागणार. सॉरी, 15 आणि 25. 15, 25. 25. Doubtful for 1 year is 25. Doubtful for 1 year is 25. त्याच्यानंतर 40. त्याच्यानंतर 100. आणि लॉस ऍसेट पण काय असणार आहे? लॉस ऍसेट पण 100 असणार आहे. लॉस ऍसेट पण 100 असणार आहे. ठीक आहे. आता याचे पर्सेंटेज काढायचे ना.
निकालो जरा, 2 लाख का 1%, 2 लाखाचे 1%. 2000. 2000. हाँ. ओके. 20,000 का 15%. 3000. 3000. व्हेरी गुड. 50,000चे 25%. 12,500. 12,500. ठीक आहे. 1 लाखाचे 25%. 25,000. 25,000. ठीक आहे. 2 लाखाचे 40%. 80,000. 80,000. 80,000. चलो. 50,000चे 100%. 50,000. व्हेरी गुड. सेम अमाऊंटच येणार. आणि खालती पण 50,000चे 100%. 50,000. 50,000. टोटल 50,000. करून घ्या. हे टोटल करा किती येते बघा. आली का टोटल? 2,22,500. किती? 2,22,500. ठीक है. सो दिस इज योर एनपीए प्रोविजन पूरे बैंक का. ठीक है. एनपीए प्रोविजन म्हणजे काय बेसिकली समझून गया. इसका आपको अलग से सम नहीं आएगा, लेकिन इंटरनल आपको जो भी सम पढ़ा, ये चैप्टर पढ़ाएंगे आपको कॉलेज में. कौन पढ़ेगा अभी तक तो मेरे को पता नहीं है. जे पण शिकवतील ते हे सम्स इंटरनलला टाकतील. ठीक आहे. हे सम्स तुम्हाला इंटरनलला टाकतील. इंटरनलला कारण की मोठे सम्स टाकू शकत नाही, तो छोटे छोटेच टाकावे लागणार. तो छोटे सम्स में आपको आ सकता है. ठीक है. कधी कधी ते काय करतात बोर्ड एक्झामला, बडे सम में भी आ जातात. मोठ्या सम मध्ये ते कसे टाकतील, तर मोठ्या सम मध्ये जे तुम्ही फायनल अकाउंट बनवाल बरोबर, तर फायनल अकाउंट मध्ये डेटर्स असतील तुमचे बँकचे, त्या डेटर मधनं जर तुम्हाला आठवतं तर डेटर मधनं बॅड डेब्ट्स लेस होतो बरोबर का. डेटर मधनं बॅड डेब्ट्स लेस होतो का. हाँ, डेटर मधनं बॅड डेब्ट्स लेस होतो. तो हम लोग क्या करेंगे, डेटर्स में से एनपीए लेस करेंगे. डेटर्स मधनं इथे आपल्या बँकिंग मध्ये काय करणार आहे आपण, एनपीए लेस करणार आहे. जेणेकरून काय होतं की तुम्हाला आंसर भेटतं की एक्झॅक्ट डेटर किती राहिले, एक्झैक्ट डेटर किती राहिले. तो एनपीए प्रोविजन आपको फुल फ्लेज बड़े सम में नहीं आएगा एग्जाम में, आपको ये इंटरनल्स में आ सकता है आणि आपल्याला हे सम सोडवायला येऊ शकतं. ठीक आहे. डॉक्युमेंट माझी पूर्ण बनली नाहीये, जैसे पूरा बनेगा मी तुम्हाला शेअर करेल. आता सध्या इंट्रोडक्टरी पार्टच टाकलाय, कारण की अजून समचे मेन फॉर्मॅट्स वगैरे त्यात टाकायचे. मग एकदाच मी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून टाकेल. ठीक आहे. कन्सेप्ट कळलं का पक्का. हो. कळला नाही तर हो बोलू नका, आणखी होमवर्क देणार, मग होमवर्क तुम्हाला करता आला पाहिजे ना. ठीक आहे. आता मी तुम्हाला जो होमवर्क देतोय तो होमवर्क तुम्हाला करायचं, स्क्रीनशॉट मारून घ्या. मी इथेच डेटा चेंज करतो, स्क्रीनशॉट मारून घ्या फक्त त्याचा. सेम आता जसं आपण सोडवला ना तसं सोडवून तुम्हाला मला व्हॉट्सअप करायचा आहे. टायमिंग उद्या सकाळी 7 वाजताच्या आत कधी पण करू शकतात. ठीक आहे. 7 वाजतानंतर आपला पेनल्टी टाइम चालू कॉलेज सारखा. ठीक आहे. 3 मिनिट 50 सेकंड आहेत अजून लेक्चर संपायला. काय डाऊट असेल तर विचारून घ्या. हा तुमचा होमवर्कचा समय. ठीक आहे. ओव्हरऑल बाकी कसं चालू आहे सगळ्यांचं लॉकडाऊन मध्ये, मजा करताय का. लॉकडाऊन मध्ये काय मजा करणार. आता हे काय, ज्यांना सुट्ट्या भेटत नाही त्यांना मजाच आहे. गाववाले पोरं किती मजा करतात, फोटो टाकत असतात सगळे, चिकन बिकन खातात, रानात बिनात जातात. ठीक आहे. कॉलेजचे सगळे असाइनमेंट्स वगैरे आता काय देतील एक्स्ट्रा, ते सबमिट करा. ओव्हरऑल तुमचं 4th सेमचं क्लिअरिटी आहे की तुम्हाला टीवायला पुशअप करण्यात आलंय. एटी एक्झाम्स बद्दल सध्या काही माहिती दिली नाहीये त्यांनी की काय प्रोव्हिजन्स असतील किंवा काय करता येईल किंवा काय करणार आहेत.
पण एवढं तर आहे ते काहीतरी सोल्युशन करतील. ओव्हरऑल माझ्या हिशोबाने आपलं कॉलेज इतक्यात तरी सुरू होत नाही, कारण की TY BCom ची एक्झाम पण पोस्टपोन करतील. म्हणजे तुम्ही जर यावर्षी TYला असतं तुम्हाला असंच पास केलं असतं 6 सेमिस्टर. आता जे 6 सेमिस्टरला कदाचित त्यांना ऍव्हरेज मार्क देऊन पास करण्याचा विचार करतायत. त्यातून अजून क्लिअरिटी आली नाही. ते आल्यावरती आपल्याला कळेल की काय होतंय. जुलै आपण एक्सपेक्ट करूया की रेग्युलर क्लासेस आणि कॉलेज जुलै पर्यंत चालू झालं पाहिजे. पण हे वाढता नंबर बघता मला वाटत नाही जुलैला काय चालू होईल. ते ऑगस्ट फर्स्ट वीक आपण पकडून चालू शकतो की ऑगस्ट फर्स्ट वीक पर्यंत तरी ऍटलीस्ट देवाने आपलं ऐकलं तर सगळं उघडेल. ठीक आहे. असाइनमेंट सबमिट केलाय का ते PPT वगैरे मॅमने सांगितलेले? नाही. करा करून टाका. कारण की हो. कदाचित कसं होईल की उद्या जर मार्क द्यायची वेळ आली ना, तुम्हाला आता सांगितलं तर आहे त्यांनी प्रमोट केलं, पण त्यांना काहीतरी बेसिस पाहिजे ना मार्क द्यायला, एक्स्ट्रा बेसिस 4th सेमिस्टरचं. तर म्हणून PPTs वगैरे जे पण काही डिमांड करतात तुमचे फॅकल्टीज ते तुम्ही सबमिट करून टाका. एकदा तुमचा बॅबचं तर काय नाही, पण BBI चा वर्ग कसा नामांकित वर्ग आहे कॉलेजमधला, म्हणून जरा असाइनमेंट वगैरे दिले. असाइनमेंट तर माझ्याकडे देणार नाही. आता बघू. आता तुम्हाला सेमिनार आहे 26-27 ला सांगितलं ना, माहिती असेल ना तुम्हाला? नाही सांगितलं. पर्सनॅलिटी FY वाल्यांचा तुम्ही तर 2 वर्ष केला असेल तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा वर्कशॉप. काय माहित. काय माहित केलं नाही कधी? 3 वर्ष 4 वर्ष आपल्याकडे एकच सेमिनार चालतो रे. ठीक आहे. पर्सनल डेव्हलपमेंटचा वर्कशॉप आहे तो. कोणासाठी ओपन आहे? बहुतेक FY वाल्या मुलांसाठी ओपन असावा तो. मला पण काय आयडिया नाही. ठीक आहे. बाकी तुमचे रेग्युलर लेक्चर्स वगैरे साठी त्यांनी विल बी मेकिंग सम व्हिडिओ स्टार्टिंगला मॉड्यूलचे. बाकी फॅकल्टी चेंजेस तर तुम्हाला काही नाही आहे सध्या. तर मग आहे तेच फॅकल्टीज आहेत.